घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। सावता सावित्री संस्था व माळी महासंघातर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा येथे महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सावता सावित्री संस्थेचे अध्यक्ष व माळी महासंघाचे हडपसर विभागाचे अध्यक्ष मारुती भुजबळ, माळी महासंघाचे ज्येष्ठ नागरिक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक शिंदे, माळी महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा अपर्णा रणजित रासकर, हडपसर विभाग उपाध्यक्ष अशोक कुदळे, हडपसर विभाग कार्याध्यक्ष महेंद्र नवले, समता परिषद पुणे शहर उपाध्यक्ष संतोष कोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते निलेश मैसने उपस्थित होते। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा वसा पुढे चालू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। सर्वांना नमस्कार। मी मारुती भुजबळ, सावता सावित्री वधूवर संस्थेचा अध्यक्ष व माळी महासंघ विभागीय अध्यक्ष पुणे। आज महात्मा ज्योतिराव फुले समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199 जयंती आज उत्साहात पार पडत आहे। त्यानिमित्त आम्ही महात्मा ज्योतिराव फुले यांचे अनुयायी असल्यामुळे आम्ही मंडई येथील महात्मा फुले पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व तेथून फुलेवाडा येथे महात्मा फुल्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सहकुटुंब व सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहून महात्मा फुले यांना खरोखर श्रद्धांजली अर्पण करीत आहोत। या कार्यक्रमास महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली प्रथमतः मुलींना शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था भिडेवाडा येथे शाळा चालू केली। त्यानंतर त्यांनी केशव पालन, स्त्रियांचा हक्क, शेतकऱ्यांचा आसूड इत्यादी त्यांनी आपल्या लेखणीतून साकार केले। या 99 जयंती बसली ना। महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी या ठिकाणी महात्मा फुल्यांचा जन्म झाला। त्यानंतर महात्मा फुले यांनी पुढील कार्यासाठी पुणे येथे भिडेवाडा येथे फुलेवाडा येथे येऊन फुले विकण्याचा व्यवसाय केला। त्यानंतर ते पहिले कमिशनर पुण्यामध्ये झाले। त्यांचे सासरवाडी हे नायगाव शिरवळ यांचे खंडोजी नेवशे पाटील यांची मुलगी हिच्याशी विवाह झाला। त्यानंतर त्यांनी आपले शिक्षणाचे कार्य सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर घेऊन शिक्षणाची गंगा किंवा शिक्षणाची ज्योत यांनी भिडेवाड्यात ज्योत ठेवली। त्यानंतर मुली उच्च पदस्थ नोकरीवर लागल्या। अजून त्यांनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे चालू ठेवले। त्याबद्दल मी सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले यांना खरोखरच आदरांजली वाहत आहोत। तेवढे त्यांनी जे कार्य केले आहे ते समाजाने इथून पुढे समाजाने हाती घ्यावे व ते कार्य जोमाने चालू ठेवावे एवढेच मी समाजाला आव्हान करत आहोत।